नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात BMP GK मराठी। आजचा आपला टॉपिक आहे मार्च 2026च्या संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडी आणि एकूण 100 प्रश्न आपण यामध्ये पाहणार आहोत। काही संक्षिप्तमध्ये पाहणार आहोत, महत्त्वाचे टॉपिक्स पण पाहणार आहोत। चला तर सुरुवात करूया। सुरुवात करण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर नक्की करा। चला तर सुरुवात करूया मार्च 2026च्या डेली करंट अफेअर। आपला पहिला प्रश्न आहे, मार्च 2026 मध्ये भारताने कोणता विश्वचषक जिंकला होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, T20 विश्वचषक भारताने मार्च 2026 मध्ये जिंकला आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, T20 विश्वचषक 2026 अंतिम सामना कुठे झाला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अहमदाबाद येथे T20 विश्वचषक 2026 अंतिम सामना झाला आहे। आपला पुढचा प्रश्न आहे, भारताने अंतिम सामन्यात कोणाला हरवले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, न्यूझीलंड या देशाला भारताने अंतिम सामन्यामध्ये हरवले आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, मार्च 2026 मध्ये IPL कधी सुरू झाला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 28 मार्च रोजी 2026 मध्ये IPL सुरू झाले आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, IPL 2026 मध्ये किती संघांनी सहभाग घेतला होता? तर याचं उत्तर आहे किती संघांनी सहभाग घेतला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, एकूण 10 संघांनी IPL 2026 मध्ये भाग घेतला आहे। पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड वॉटर डे कधी साजरी केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22 मार्च रोजी वर्ल्ड वॉटर डे साजरा केला जातो। आपला पुढचा प्रश्न आहे, वर्ल्ड वॉटर डे 2026 ची थीम काय आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वॉटर अँड जेंडर ही थीम वर्ल्ड वॉटर डे 2026 चे आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, मार्च 2026 मध्ये भारताला कोणत्या स्पर्धेचे आयोजन केले आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, वर्ल्ड इंडोर ॲथलेटिक्स 2028 चे आयोजन या स्पर्धेमध्ये केले गेले आहेत। पुढचा प्रश्न आहे, ही स्पर्धा कुठे होणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भुवनेश्वर या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे। पुढचा प्रश्न आहे, FHI 2026 मध्ये कोणत्या राज्याने प्रथम स्थान मिळवले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, ओडिशा या राज्याने प्रथम स्थान मिळवले आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, रिलाईफ योजना कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वाणिज्य मंत्रालयाशी संबंधित रिलीफ योजना आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रोजेक्ट इनसाइड कोणाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर प्रशासनाशी संबंधित प्रोजेक्ट इनसाइड संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, प्रारंभ 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्टार्टअप याशी प्रारंभ 2026 या क्षेत्राशी संबंधित आहेत। पुढचा प्रश्न आहे आपला, स्टॉकहोल्म वॉटर प्राइज 2026 कोणाला मिळाला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कावेश मदानी यांना स्टॉकहोल्म वॉटर प्राइज 2026 मिळाला आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, चॅपचार क्यूट हा सण कोणत्या राज्यात साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मिझोराम या राज्यामध्ये चॅपचार हा क्यूट हा सण साजरा होतो। पुढचा प्रश्न आहे आपला, लिपुलेख पास कुठे आहे?
तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, उत्तराखंड या राज्यामध्ये लिपुलेख पास आहेत. पुढचा प्रश्न आहे, ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026मध्ये पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अफगाणिस्तान या देशामध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, मार्च 2026मध्ये भारताचे पंतप्रधान कोण आहेत? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेंद्र मोदी हे मार्च 2026मध्ये भारताचे पंतप्रधान आहेत. पुढचा प्रश्न आहे, नरेंद्र मोदी यांनी मार्च 2026मध्ये कोणत्या राज्यांना भेट दिली आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम व पश्चिम बंगाल या राज्यांना भेट दिली आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे, या भेटीत किती कोटींचे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 66,280 कोटींची प्रकल्प या भेटीदरम्यान सुरू करण्यात आलेले आहेत. काही महत्त्वाचे संक्षिप्त आपण बघणार आहोत, म्हणजे काही महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. म्युच्युअल क्रेडिट गॅरंटी स्कीम म्हणजे कोणासाठी आहेत? तर MSMEसाठी आहेत. JJM म्हणजे काय आहेत? जल जीवन मिशन आहेत. AIचा वापर कोणत्या क्षेत्रात वाढला आहे? टॅक्स गव्हर्नन्स या क्षेत्रात वाढला आहेत. UN कमिशन ऑन स्टेटस ऑफ वुमन संबंधित काय आहे? महिला विकास आहेत. पुढचा प्रश्न आहे, GCAP VS FCAS कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर संरक्षण क्षेत्राशी, फायटर जेट्स या संस्थेशी संबंधित आहेत. इंडियन बायो इकॉनॉमी रिपोर्ट 2026 कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? जैव अर्थव्यवस्था या क्षेत्राशी संबंधित आहेत. OECDने UK ग्रोथ फोरकास्ट किती केला? तर 0.7% केला आहे. ब्रेड क्रूड ऑइल किंमत किती झाली आहे? तर $106 पेक्षा जास्त झाली आहेत. IPL 2026 फायनल कधी होणार आहे? तर 31 मे रोजी होणार आहेत. IPL मध्ये किती सामने आहेत? तर 70 सामने आहेत. इंटरनॅशनल वुमन्स डे कधी होतो? 8 मार्च रोजी. वर्ल्ड वाईल्ड डे कधी आहे? 3 मार्च रोजी. इंडिया समर फोरकास्ट काय आहेत? अबोव नॉर्मल हीट आहेत. वेट उत्पादनावर परिणाम हेट वेव्ह आहेत. बॉर्डर गेवस्कर ट्रॉफी कुणात होणार? तर इंडिया vs ऑस्ट्रेलियामध्ये होणार. गुवाहाटी टेस्ट व्हेन्यू काय आहे? होय. इंडियन इकॉनॉमी प्रेशर कारण एनर्जी क्रायसिस आहेत. फ्यूल प्राईस भारतात स्थिर ठेवले गेले आहेत. एक्सपर्ट प्रमोशन मिशन संबंधित योजना रिलाईफ आहेत. ECGC काय आहेत? एक्सपर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन आहेत. AI टॅक्स सिस्टीम नाव काय आहेत? प्रोजेक्ट इनसाईट आहेत. वुमन कन्क्लेव्ह 2026 कुठे आहेत? बेंगळूर येथे आहेत. बेला ट्विन्स कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? WWEशी संबंधित आहे. रेसलमेनिया 42 संबंधित काय आहे? WWE इव्हेंट आहेत. बार्सेलोना वुमन्स टीम विजय चॅम्पियन्स लीग आहेत. रिअल मॅड्रिड विरुद्ध स्कोअर 6.2 आहेत. इंडिया हिटवे मंथ मार्च आणि मे आहेत. मार्च ते मे आहेत. दिल्ली बजेट 2026-27 मार्चमध्ये सादर होणार आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर फोकस बजेट होय. सोशल वेलफेअर स्कीम प्राधान्य आहेत. इंडिया कॅनडा रिलेशन चर्चेत आहेत. भारत इनोव्हेटिव्स 2026 कार्यक्रम. एनर्जी क्रायसिस कारण मिडल ईस्ट टेन्शन आहेत. ऑइल इम्पोर्ट डिपेंडन्स म्हणजे जास्त आहेत. क्रिकेट रिव्हेलरी CSK vs MI आहेत. RCB 2025 चॅम्पियन होय. AI गव्हर्नर्स वाढत आहेत. वुमन एम्पॉवरमेंट इव्हेंट वाढ आहेत. एक्सपर्ट सिम सुरू आहेत. ग्लोबल पॉलिटिक्स तणाव आहेत. वॉटर सिक्युरिटी स्कॅरसिटी मोठी समस्या आहेत. क्लायमेट चेंज परिणाम वाढ.
ॲग्रिकल्चर रिस्क वाढ, इन्फ्रास्ट्रक्चर ग्रोथ जलद, स्टार्टअप इकोसिस्टीम मजबूत, डिजिटल इंडिया प्रगती, डिफेन्स टेक्नॉलॉजी वाढ, इकॉनॉमी फोरकास्ट मॉडरेट, स्पोर्ट अचिव्हमेंट वाढ. मंडळी, हे होते मार्च 2000 महिन्याचे संपूर्ण महिन्याच्या चालू घडामोडी आणि काही महत्त्वाचे संक्षिप्त. तुम्हाला जर मार्च 2026चे डेली करंट अफेअर्स PDF पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला उपलब्ध करून दिले जाईल, किंवा एका महिन्याची PDF पाहिजे असेल तर तीही तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाईल. आपल्या स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे, त्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे.